नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल फूड लवर्सवर. तर आज फूड लवर्सच्या चॅनलवर नवीन रेसिपी आलेली आहे, काळा चना मसाला. हो, डिलिशियस अस्सल गावरान सातारा स्टाईल वाटण घातलेला काळा चना मसाला करून बघा, चविष्ट होतो, खूप छान लागतो. झटपट रेसिपी, कारण की मी ही कुकरमध्ये करणारी आहे, त्यामुळे जास्त टाइम सुद्धा नाही जाणार आहे. आणि बघा, मी माझ्या व्हिडिओना झटपट होणारच रेसिपी मोस्टली अपलोड करत असते. तर तुम्हाला कशा वाटतात रेसिपी हे मला नक्की कळवा, माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्की कमेंट करा. तर काळा चना मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, मी इथे काळे चणे म्हणजे चना रात्रभर भिजवून घेतलेला आहे. तुम्हाला हवा असला तुम्ही थोडासा शिजवून सुद्धा घेऊ शकता. आपल्याला लागणारे जिरे, राई, हळद, लाल तिखट, घाटी मसाला, हिंग, कढीपत्ता, ह्या बेसिक गोष्टी तर सगळ्या जेवणात लागतात. कुकर मी घेतलेला, कारण की कुकरमध्ये झटपट रेसिपी होतात. तेल गरम करून घेतल्यानंतर राई टाकलेली, राई छान तडतडली की आपण ह्याच्यात टाकणार आहोत जिरे. जिरे ऍड केल्यानंतर जिरे आपले छान तडतडले की आपण टाकायचं आहे हिंग. हिंग टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यात कांदा ऍड करून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, म्हणजेच त्याचा कच्चा पण जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. पुढची स्टेप्स मी सांगण्यापूर्वी आपला कांदा परततोच आहे, तर त्याच्यात मी काही गोष्टी पण तुम्हाला सांगेल. माझी आधीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही मला कमेंट करू शकता की तुम्हाला कोणती पुढची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करावी हे वाटतं. माझ्या व्हिडिओज कसे वाटतात ते सांगा. माझे व्हिडिओज हिंदीमध्ये हवे की मराठीमध्ये हवे हे पण तुम्ही मला सांगू शकता. आणि अशाच माझ्या व्हिडिओजना लाईक करत राहा आणि शेअर करत राहा. आणि अजून एक आहे की सबस्क्राईब पण करायला विसरू नका. कांदा छान परतलेला आहे. बॅक टू आपण आपलं पुन्हा एकदा आपण येऊया आपल्या रेसिपीकडे. असे छान मजेशीर गमती जमती व्हिडिओच्या मध्ये असतील ना, तर व्हिडिओ बघायला पण छान वाटतं. टोमॅटो टाकला, नंतर टाकली मी आलं लसूणची पेस्ट. इथे मी रेडीमेड यूज केलेले, मी शक्यतो घरी आलं लसूण पेस्ट बनवून ठेवते. मी माझ्या काही व्हिडिओच्या मध्ये ते दाखवेल की कसं आपण आलं लसूण पेस्ट स्टोअर करू शकतो. तर अशा बेसिक काही टिप्स अँड ट्रिक्स मी घेऊन येते. आता मी इथे जे वाटण यूज केलं त्याच्यात पण जे सुकं खोबरं असतं तेही मी 1 महिन्यासाठी कसं स्टोअर करते त्याचे पण व्हिडिओज घेऊन येईल. आणि हवे असेल तुम्ही आता झटपट सांगू शकते, खोबरे ते बारीक चॉप करून घ्या, सुकं खोबरं किसून घ्या, मिक्सरला बारीक करून घ्या, परतून एअरटाईट डब्यात ठेवा, चालू शकतं. इथे मी खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घेतलेले. आपली साताऱ्याची आणबाण शहाणी म्हणजे वाटण ज्या जेवणात म्हणजे ते अस्सल सातारी जेवण. तर हो, ही ॲक्च्युली घाटी स्टाईल जेवणाची पद्धत आहे की वाटण टाकलं म्हणजे आपल्या जेवणाला ही दिलखुलास चव आली पाहिजे. तर मी तेच केलेलं आहे. आणि काळा चणे नॉर्मली असेही टेस्टला नसतात. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने करून बघाल, अप्रतिम चव येईल, अप्रतिम, वर्ड्सच नाहीयेत. कारण की वाटण घातलेल्या जेवणाची टेस्ट जी असते ती कुठेच मिळणार नाही. ही तुम्ही चना मसाला चपाती बरोबर खावा, भाताबरोबर खावा, किंवा आपली अस्सल गावरान जवारची भाकर, भाकर आणि चना मसाला. तर मसाला छान आपण परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला जेव्हा तेल सुटायला सुरुवात होईल ना, तर तेव्हा आपल्याला समजते की आपला मसाला परतून झालेला आहे. आता मी हळद ह्याच्यात ऍड केलेली आहे. लाल तिखट थोडंसं यूज करायचं आहे की ज्याने आपल्या भाजीला छान लाल कलर येईल. आणि आपला कांदा लसूण मसाला हा माझा घरीच बनवलेला आहे. कांदा लसूण मसाला म्हणजे माझी आईच मला देते. सो तो मसाला मी यूज केलेला आहे आणि खरंच एवढा छान मसाला आहे तो की ज्याने जेवणाला खूप छान आहे. आणि त्या कांदा लसूण मसाल्यामुळे माझ्या भाजीला कलर सुद्धा खूप छान येतो. तर हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे. आता जे माझे काही फ्रेंड्स बघत असतील आणि त्यांना माहिती नसेल की कांदा लसूण मसाला त्यांच्याकडे नसेल, काही नसेल, मार्केटमध्ये जावा तुम्ही. सातारा कोल्हापूरला कधीही असं वेकेशनसाठी गेला तर तिकडे आवर्जून कांदा लसूण मसाला तुम्ही विकत घेऊ शकता. आजकाल मोठमोठ्या हायपर मार्केट्समध्ये, मॉल्समध्ये ऑनलाईन सुद्धा कांदा लसूण मसाला मिळतो. तर बरेचसे ऑप्शन, तर तुम्ही सर्च करू शकता कांदा लसूण मसाला, मिळून जाईल. सगळे मसाले टाकल्यानंतर ते तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले. ओके, परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचे आहेत चणे आणि नंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मी कोथिंबीर आत्ता टाकत नाहीये, व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला दाखवेल की गार्निशिंगसाठी थोडंफार प्लेटिंगसाठी तरी ठेवलं पाहिजे ना.
तर हो, तर आता मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून आपल्याला छान चणे परतून घ्यायचे आहेत. परतून इन द सेन्स आपल्याला मसाला एकजीव, चांगले चणे आणि मसाला एकजीव झाला पाहिजे, एवढाच ह्या परतण्याचा उद्देश होता. ठीक आहे, झाले परतून. मी गरम पाणी यूज केलेले. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हा जेवण बनवाल कोणत्याही जेवणात, थंड पाण्यापेक्षा तुम्ही गरम पाण्याला प्राधान्य द्या. असं ते थोडंफार जेवणाशी म्हणतो ना आपण, चव छान राहते ह्याच्यासाठी. कुकर पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्या. कुकर लावून शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये पण होतं, कधी कधी डिपेंड्स असतं. आता ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. काळा चणा मसाल्याची कन्सिस्टन्सी थोडासा पातळ वाटला, मीडियम गॅसवर ठेवा. घट्ट करून घ्या, म्हणजे तुम्हाला आता आपल्या ज्वारीची भाकर आणि जर चणा मसाला खायचा असेल जरा घट्ट करून घ्या. भाताबरोबर खायचं असेल तर थोडासा पातळ रसा ठेवा. मी बघू शकता मी थोडंसं कन्सिस्टन्सीच ठेवले, म्हणजे मी सेमी थिक ठेवली. जास्त पातळ पण नाही ठेवलं आणि जास्त घट्ट पण नाही केलेलं एवढं. आता काय करायचं, थोडंसं ना आपल्याला प्रेस करून घ्यायचे चणे. चणे ॲक्च्युली शिजवल्यानंतर पण जास्त त्याचा गिर होत नाही कधी, तर त्याला आपल्याला एक असं म्हणतात ना, दाटसर येण्यासाठी प्रेस करून घ्यायचं. आपला काळा चणा मसाला रेडी. बघितलं किती इन्स्टंट आणि क्विक रेसिपी आहे. आता हे काय आपल्या बाउलमध्ये ॲड करून मी दाखवते तुम्हाला. वरून कोथिंबीर छान भुरभुरायची आहे. आपला काळा चणा मसाला अस्सल गावरान स्टाईल, सा तिखट झणझणीत. आणि मी थोडासा हा झणझणीतच केलेला आहे, कारण की मला झणझणीत रेसिपी जेवण खायला, म्हणजे झणझणीत जेवण खायला खूप आवडतं. तर हा आपला काळ्या रस्स्यात, काळ्या वाटणातला, म्हणजे किंवा तुम्ही बोलू शकता काळ्या मसाल्यातला काळा चणा मसाला रेडी आहे. वा, काय सुचलं ना मला. काळ्या मसाल्यातला काळा चणा मसाला रेडी झालेला आहे. ह्याच्यावर मी कोथिंबीर भुरभुरत आहे. तर ही डिश रेडी आहे. असं मी नेहमी जे सांगत असते की एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, टेस्ट करा. कशी वाटली माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन मला नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते. माझं चॅनल हे नवीन असल्यामुळे माझ्या चॅनलला तुम्ही खूप सारा सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. इतरांनाही सांगा की फूड लवर्स चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा. अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी आहेत. मी सगळ्या टाईपच्या रेसिपीज घेऊन येणार आहे इथून पुढे माझ्या व्हिडिओजमध्ये. तर हेच सांगेल, रेसिपी बघतच राहा. असेच अजून बरेचसे व्हिडिओ येतील जेव्हा महाराष्ट्रीयन स्टाईल रेसिपी येतील. तर अशाहून मी नॉन महाराष्ट्रीयन सुद्धा रेसिपी घेऊन येणार आहे. काही रेस्टॉरंट स्टाईल पण रेसिपी मी घेऊन येणार आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी काय करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन येत राहतील की जेव्हा जेव्हा मी काही नवीन व्हिडिओज ॲड केले, काही अपडेट केले, तर ते तुम्हाला नक्की कळत राहतील. तर माझ्या अपकमिंग व्हिडिओची वाट बघा. काही मी बऱ्याच नवीन रेसिपी घेऊन येणार. तरी तुम्हाला काही नवीन मला रेसिपी रेकमेंड करायचे असतील तुम्ही मला सांगा, कमेंट सेक्शन आहेच. आणि ॲज युजल खरंच मनापासून तुमचे आभार मानते की तुम्ही माझा एंडपर्यंत व्हिडिओ बघितला आणि असंच माझ्या चॅनलला प्रेम करत राहा.